हॅलो एव्हरीवन, माझं नाव मयूर आणि टेकमेट मयूर या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण OBS स्टुडिओबद्दल डिस्कस करणार आहोत. तर OBS स्टुडिओ जे आहे ते नक्की आहे काय, ते कोणी यूज केलं पाहिजे आणि ते कशा पद्धतीने तुमच्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरमध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि त्याच्यासोबतच जे बेसिक 1-2 सेटिंग्स आहेत ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टी ह्या प्रॉपरली समजतील. आणि चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून जे येणारे व्हिडिओज आहेत त्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. सो लेट्स बिगिन. मित्रांनो, तुम्हाला जर लॅपटॉप किंवा कम्प्युटरची स्क्रीन रेकॉर्ड करायची असेल तर तुम्ही OBS स्टुडिओ ॲप्लिकेशनच्या मदतीने तुमच्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरची स्क्रीन रेकॉर्ड करू शकता. आणि हे ॲप्लिकेशन जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. मार्केटमध्ये मित्रांनो बरेच सॉफ्टवेअर्स आणि ॲप्लिकेशन्स आहेत स्क्रीन रेकॉर्डिंग करण्यासाठी, बट मला पर्सनली हे ॲप्लिकेशन कन्व्हिनियंट आणि इझी टू यूज असं वाटतं. अँड द बेस्ट पार्ट इज याच्यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. जर तुम्हाला इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती किंवा यूट्यूबवरती लाईव्ह स्ट्रीमिंग करायचं असेल, लाईव्ह जायचं असेल तर तुम्ही या ॲप्लिकेशनच्या मदतीने जाऊ शकता. आता नक्की हे ॲप्लिकेशन कोणी यूज केलं पाहिजे, तर जे व्हिडिओ क्रिएटर्स आहेत ज्यांना त्यांच्या व्हिडिओमध्ये जे ते टास्क स्क्रीनवरती परफॉर्म करतायत ते त्यांच्या व्हिडिओमध्ये ॲड करायचं असेल तर ते या ॲप्लिकेशनचा यूज करू शकतात. कोचिंग क्लासेसवाले आहेत त्यांना काही रेकॉर्डेड सेशन्स द्यायचे असतील स्क्रीनवरती ते अगोदर रेकॉर्ड करू शकतात आणि नंतर त्यांच्या स्टुडंट्स बरोबर शेअर करू शकतात. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला जर लाईव्ह स्ट्रीमिंग करायचं असेल तर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकता आणि जर तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करायची असेल तर तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी हे ॲप्लिकेशन यूज करू शकता. तर मित्रांनो, आजचा जो मेन टॉपिक आहे की हे ॲप्लिकेशन डाउनलोड आणि इन्स्टॉलेशन कसं करायचं आणि त्याचे जे बेसिक 1-2 जे सेटिंग्स आहेत ते सुद्धा पाहून घेऊयात. सो फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याकडे जे पण ब्राउझर आहे ते ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे गुगल क्रोम असल्यामुळे मी गुगल क्रोम ओपन करून घेईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे OBS स्टुडिओ असं सर्च करून घ्यायचं आहे. सर्च केल्यानंतर जी पण फर्स्ट वेबसाईट दिसेल ती वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही या पेजवरती लँड व्हाल OBS स्टुडिओच्या. आता इथे बघू शकता की हे जे ॲप्लिकेशन आहे ते विंडोज, मॅक आणि लिनक्स असं तिन्हीला सपोर्ट करतं. माझं जे आहे ते विंडोज असल्यामुळे मी विंडोजवरती सिलेक्ट केलं आणि इथे बघू शकता की डाउनलोडिंग चालू झालेलं आहे. डाउनलोडिंग कंप्लीट झाल्यानंतर हा पॉपअप तुमच्यासमोर येईल. वेलकम टू OBS स्टुडिओ 30.0.2 सेटअप. ओके, 30.0.2 हा व्हर्जन आहे. त्याच्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर जितके पण पॉपअप येतील सिम्पली तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करत जायचं आहे. आता इथे डेस्टिनेशन फोल्डर विचारते तुमच्या फाईल इन्स्टॉल करण्यासाठी. सो मला ॲज इट इज ठेवायचं आहे, कुठलीही चेंजेस करायची नाही आहे. जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे. आता इन्स्टॉलेशन चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर इथे लिहिलेलं आहे की क्लिक फिनिश टू क्लोज सेटअप. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला फिनिशवरती क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडिंग आणि इन्स्टॉलेशन हे आता सिस्टीममध्ये झालेलं आहे. आता त्याच्यानंतर जेव्हा पण तुम्ही OBS स्टुडिओ फर्स्ट टाईम ओपन करणार तेव्हा तुमच्यासमोर ही स्क्रीन दिसेल. ओके, आता इथे 3 ऑप्शन्स दिसत आहेत, राईट. तर आता इथे तुमच्या यूजप्रमाणे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आता जो फर्स्ट ऑप्शन आहे तो ऑप्टिमाइज फॉर स्ट्रीमिंग, रेकॉर्डिंग इज सेकंडरी. सेकंड ऑप्शन optimize just for recording, I will not be streaming. and third one is I will only be using the virtual camera. सो मला रेकॉर्डिंग करायची आहे आणि स्ट्रीमिंग हा माझा सेकंडरी ऑप्शन आहे. तर मी इथून सेकंड ऑप्शन सिलेक्ट करेन आणि नेक्स्टवरती क्लिक करेन. ओके, आता हे बाय डिफॉल्ट सिस्टीम डेटा फेच केलेला आहे. नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे लिहिलेलं आहे की टेस्टिंग कम्प्लिटेड. ठीक आहे, तुम्हाला अप्लाय सेटिंग्सवरती क्लिक करायचं आहे. तर आता सगळ्या सेटिंग्स हे जे बेसिक आहेत ते करून झालेले आहेत सिस्टीमवरती. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता की शॉर्टकट की आलेली आहे OBS स्टुडिओची. ही जी स्क्रीन आहे याला इनिशियल स्क्रीन म्हणतात. जे ब्लॅकमध्ये आहे त्याला कॅनवा म्हणायचं. नंतर सीन्स, सोर्सेस, ऑडिओ मिक्सर, सीन्स ट्रान्झिशन्स आणि कंट्रोल अशा बऱ्याच पार्टमध्ये ही जी इनिशियल स्क्रीन आहे ती डिवाईड झालेली आहे. आणि इथे बघू शकता की कंट्रोल्समध्ये पण बरेच ऑप्शन्स आहेत, जसं की स्टार्ट स्ट्रीमिंग, स्टार्ट रेकॉर्डिंग, स्टार्ट व्हर्च्युअल कॅमेरा, स्टुडिओ मोड, सेटिंग आणि एक्झिट हे असे बरेच ऑप्शन्स आहेत. आता मित्रांनो, तुम्ही जितकं जास्त एक्सप्लोर करत जाल तितक्या गोष्टी तुम्हाला डीपमध्ये समजत जातील. आता इथे बघू शकता की ऑडिओ व्ह्यूवरमध्ये जो पण मी बोलतोय माझा आवाज लॅपटॉप डिटेक्ट करतंय आणि तिथे तुम्हाला दिसतंय की बार्स समोर मागे होत आहेत. तर नेक्स्ट ऑप्शन इज सिन्स. सिन्स म्हणजे जे पण तुम्ही टास्क परफॉर्म करताय त्याला एक तुम्ही नाव देता. ओके, आता मी स्क्रीन रेकॉर्डिंग करतोय सो मी त्याला स्क्रीन रेकॉर्डिंग असं रिनेम करून घेईल सीनला. म्हणजे मला जर भविष्यात आयडेंटिफाय करायचं असेल की तो सीन कशासाठी होता तर मला माहीत पडेल की तो रेकॉर्डिंगसाठी, स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी तो सीन होता.
तर नेक्स्ट जे ऑप्शन आहे ते आहे सोर्सेस. सोर्सेस आपण दोन प्रकारे त्याच्यातले ऑप्शन बघू शकतो. आयदर तुम्ही प्लस आयकॉनवरती क्लिक करून त्यातले ऑप्शन सिलेक्ट करू शकता, और जे सोर्स लिहिलं आहे तिथे राईट क्लिक करायचं, ॲडवरती क्लिक करायचं आणि तिथे सुद्धा तुम्हाला ऑप्शन्स भेटू शकतात. तर मी आता प्लस आयकॉनवरती सिलेक्ट करून ऑडिओचे सेटिंग्स करून घेईल. तर मी ऑडिओ कॅप्चर याच्यावरती सिलेक्ट करेल आणि ओकेवरती क्लिक करेल. तर माझे आता ऑडिओचे सेटिंग्स झालेले आहेत. आता सिमिलरली मला व्हिडिओचे सेटिंग्स करायचे आहेत. प्लस आयकॉनवर क्लिक करायचे आणि डिस्प्ले कॅप्चरवरती सिलेक्ट करायचे आणि ओकेवरती क्लिक करायचे. तर माझे ऑडिओ आणि व्हिडिओचे सेटिंग झालेले आहेत. आता तुम्ही तुमच्या लॅपटॉपची स्क्रीन रेकॉर्ड करू शकता, बट काही केसेसमध्ये सिस्टीम तुम्हाला रेकॉर्ड करायला अलाव करणार नाही. जसं की आपल्या केसमध्ये तुम्ही बघू शकता, जो कॅनवाचा पार्ट आहे तो ब्लॅक आणि हायलाइट आहे, त्याच्यामुळे आपण स्क्रीन रेकॉर्ड करू शकत नाही. आता आपल्याकडून काही ग्राफिक्स कार्डच्या सेटिंग्स पेंडिंग आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ती ब्लॅक कलरची स्क्रीन दिसते. तर ते ग्राफिक्स कार्डचे सेटिंग्स कसे करायचे ते आपण पाहूयात. तर तुम्हाला लॅपटॉपच्या किंवा कम्प्युटरच्या डेस्कटॉपवरती यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे आणि NVIDIA कंट्रोल पॅनल हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर ही स्क्रीन तुमच्या समोर येईल, जिथे तुम्हाला मॅनेज 3D सेटिंग हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर प्रोग्राम सेटिंग्समध्ये जायचं आहे. आणि जो फर्स्ट ऑप्शन आहे तिथे तुम्हाला ड्रॉपडाऊनवरती क्लिक करायचं आहे आणि तिथे OBS स्टुडिओ हे ऑप्शन आहे की नाही ते बघायचं आहे. तर आता ते तिथे ॲड नाही आहे, सो आपल्याला ते ॲड करायचं आहे. ॲड करण्यासाठी ॲडवरती क्लिक करायचं आणि OBS स्टुडिओ जो सेकंड ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचा. ओके, ही झाली पहिली सेटिंग. आता आपल्याला दुसरी सेटिंगमध्ये जो ड्रॉपडाऊन आहे त्या ड्रॉपडाऊनवरती इंटिग्रेटेड ग्राफिक्स हे सेकंड ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ह्या दोन सेटिंग झाल्यानंतर सिम्पली आपल्याला अप्लायवरती क्लिक करायचं आहे. ह्या जो दोन बेसिक सेटिंग्स होते ग्राफिक्स कार्डच्या ते आपल्या झालेल्या आहेत आणि हे बघू शकता जे एक्सपेक्टेड स्क्रीन आहे कॅनवाची ती आपल्यासमोर आलेली आहे. आता हे जे कॅनवाची स्क्रीन आहे ते तुम्ही छोटी किंवा मोठी करू शकता. सिम्पली त्याला तुम्हाला सिंगल क्लिकनी सिलेक्ट करायचं आहे आणि ड्रॅग करायचं आहे, म्हणजे तुमची कॅनवाची स्क्रीन छोटी किंवा मोठी होऊ शकते. ठीक आहे, आता आपण एक टेस्ट रन परफॉर्म करूया की प्रॉपरली रेकॉर्डिंग होते की नाही ते चेक करण्यासाठी. सो मी आता माझ्या लॅपटॉपवरती काही टास्क परफॉर्म करतो, जेणेकरून आपल्याला समजेल की रेकॉर्डिंग प्रॉपरली होते की नाही ते. मी आता youtube.com हे सर्च करून यूट्यूब ओपन करून घेईल. आणि आता मी स्टॉप रेकॉर्डिंगवरती क्लिक करेल. जसं आपण स्टॉप रेकॉर्डिंगवरील क्लिक केल्यानंतर बाय डिफॉल्ट रेकॉर्डिंग सेव्ह होऊन जाईल. त्याच्यानंतर रेकॉर्डिंग पाहण्यासाठी फाईलवरती क्लिक करायचे आणि शो रेकॉर्डिंगवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथे बघू शकता की आपली रेकॉर्डिंग आलेली आहे आणि जे फॉर्मॅट आहे ते डेट आणि टायमिंगच्या हिशोबाने ती फाईल सेव्ह होते. तर आता हा व्हिडिओ आपण प्ले करूया आणि चेक करूयात की जे रेकॉर्डिंग आपण केली होती ते प्रॉपरली झाली आहे की नाही. तुम्ही ते बघू शकता जे पण आपण टास्क परफॉर्म केले होते ते प्रॉपरली रेकॉर्ड झालेलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.